आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। हिंदूंची वहिवाट हेच मलंग मुक्तीची पहाट ठरणार। लाखोंच्या संख्येनं हिंदूंनी मलंग गड यात्रेसाठी गडावर पोहोचण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आलंय। 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मलंग गड यात्रेसाठी लाखो हिंदू भक्तांनी मलंगगडावर येण्याचं आवाहन। मलंग यात्रेच्या निमित्तानं लाखो शिवसैनिकांनी मलंगगडावर उपस्थित राहण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगडावरील मलंग पालखी सोहळा 12 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। या सोहळ्यासाठी लाखो भक्तांनी मलंगगडावर येऊन दर्शन घेण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलंय। आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माघी पौर्णिमेला मलंग भक्त व शिवसैनिक मलंगगडावर दाखल होत धार्मिक उत्सव साजरा केला जातो। अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेले श्री मलंग हे नवनाथांचं प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे। मच्छिंद्रनाथांचं समाधी स्थान असलेल्या या मलंग मुक्तीचं आंदोलन हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी हाती घेत मलंगगडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी महाआरती करत आंदोलन हाती घेतलं। आनंद दिघे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी हाती घेतले। दरवर्षी माघ पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक व मलंग भक्त नाथांचा जयघोष करत मलंगगडावर दाखल होत असतात। हा मलंगगड हिंदू व मुस्लिम धर्मियांचं श्रद्धास्थान असल्यानं वर्षभर गडावर भाविकांचा राबता असतो। या मलंगगडावरील यात्रा 12 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असल्यामुळे हिंदूंची वहिवाट हेच मलंग मुक्तीची पहाट आहे आणि हिंदूंची वहिवाट निर्माण व्हावी व हिंदू भक्तांवरील अन्याय दूर होण्यासाठी लाखोंच्या संख्येनं हिंदू भक्तांनी मलंगगड यात्रेत सहभागी होऊन मलंगगडाचं दर्शन घ्यावं असं आवाहन ठाकरे गटाकडून आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित यांच्याकडून आवाहन करण्यात आलंय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे गेल्या कित्येक वर्षापासून चाललेलं आंदोलन आहे आणि आता ते महोत्सवाचं स्वरूप आलेलं आहे। आंदोलन हे हिंदूंना एकवटण्यासाठी होतं। हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट आणि त्या ठिकाणी जास्तीत संख्येने भाविकांनी जाऊन दर्शन घ्यावं, त्यासाठी दिघे साहेब असताना प्रत्येकाने वर गेलंच पाहिजे अशा प्रकारचा एक अट्टास होता। आत्ताही आमचा अट्टास तोच असणार की वर जाऊन दर्शन घ्यावं आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करतो। पण आंदोलन हे मुक्तीसाठी आहे। मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात मुक्ती झालेली आहे, पण न्यायालयीन लढा अजून बाकी आहे आणि तो न्यायालयीन लढा जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि जसं आता हरदास साहेबांनी सांगितलं की आता अडचण काय आहे, हिंदूचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये, त्यांनी सर्वांची मुक्ती करावी ना, बाकी सर्व चालते, मग हे का नाही, हे करावं आणि त्यासाठी आमचं आंदोलन तीव्र असेल। जास्तीत जास्त हिंदू त्या ठिकाणी, हा उत्सव आमचा आहे आणि मलंग मुक्त झालाच पाहिजे, त्यासाठी शिवसेने केले आंदोलन। आम्ही तर जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत करू, पण अपेक्षा हीच आहे की आता सरकार तुमची आहेत, हिंदुत्व तथाकथित हिंदुत्ववादी बोलतात, तर करा मुक्त, हे आव्हान आम्ही तिथं आमची ताकद दाखवून ते करणार। हिंदू शिवसेना प्रमुखांनी जे सुरुवातीपासून आवाहन केलेलं आहे आणि आनंद दिघे साहेबांनी की सर्व हिंदूंनी शिवसैनिकांनी मलंगगडावर जायचं, मलंगबाबांचं दर्शन घ्यायचं, प्रचंड संख्येने जायचं, की समोरच्यांना या आंदोलनाची भीती वाटली पाहिजे की संपूर्ण हिंदू समाज हा नाथांच्या समाधीवर दर्शनाला येत आहे, त्यामुळे इथे आता आपलं काही खरं नाहीये। पण आत्ताचं जे सरकार आहे ह्याच्यामुळे आंदोलनं आपली सक्सेस होतीलच असं नाहीये, म्हणून हे आंदोलन असंच चालू राहील आणि संपूर्ण शिवसैनिक पोटतिडकीने मलंगगडावर समाधीच्या दर्शनासाठी जाणार आणि दर्शन घेणार। हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन केली, त्याच्यामध्ये एक मैकावती, त्यानंतर किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगगडाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चाललंय आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे मलंगगडाचं आंदोलन जे आहे, मुक्ती संग्राम हा सुरू झालेला आहे। बाळासाहेबांच्या आदेशाने हा सुरू झालेला आहे। आज आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात
तसं केंद्रामध्ये देखील हिंदूंचं तथाकथित सरकार आहे. या सरकारची किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं जे प्रकरण आहे ते त्यांनी धसाच लावलं पाहिजे. आम्ही शिवसैनिक पूर्वीपासनं हे मलंगडाचं आंदोलन करतो. मैकावतीचं पण केलं होतं, त्यावेळेस देखील मैकावतीचं प्रकरण ढसाच लावलं. आता आमचे कपोते हे पूर्वीपासून आहेत आणि ते आदी आहेत आणि अग्रेसर आहेत. त्याचप्रमाणे अनेक लोक होती, पण त्याच्यातनी आता बरीच लोक निघून गेलेली आहेत आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत. आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत शिवसेना संपली आहे, शिवसेना शिल्लक आहे, की शिवसेना उभारून निघालेली आहे. त्या दिवशी आपण सर्वांनी यावं आणि ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या आपण निश्चितपणे त्याला प्रसिद्धी द्यावी. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.